हाय गाइस, वेलकम टू रूप्स वर्ल्ड. माय सेल्फ रुपाली अँड आज आहे आपला ब्लॉग नंबर 4 डे 4 अँड आज आहे 3 ऑक्टोबर मीन्स नवरात्रीचा फर्स्ट डे अँड आजचा कलर आहे येल्लो. सो सर्वात आधी तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. अँड जसं की मी सांगितलं आज येल्लो कलर आहे, सो मी हा येल्लो टॉप घातला आहे. फुल आउटफिटचा फोटो इथं आहे. सगळ्या मोबाईलमध्ये बिझी आहेत आणि ही विचारामध्ये बिझी आहे. कुठला माहीत नाही, ही तोंड लपवती आहे. तिचं नाव आहे प्रियांका, अंजली, अंकिता अँड हा माझा क्लासरूम. ही कॉलेजच्या बाहेरची सिनरी अँड कॉलेज कॅम्पस. यांची मस्ती बघा. आमची कॉलेजची लायब्ररी आहे आणि माझ्या दोन फ्रेंड्स आल्या ते लायब्ररीमध्ये बुक्स घ्यायला. अँड ही प्रियांका किती हायटेड दिसते. अँड आम्ही दोघं आता इंग्लिशच्या टीचरकडे गेलो होतो. मंडेला इंग्लिशची इंटरनल एक्झाम आहे, त्याचं काय अभ्यास करायचं काहीच माहिती नाही आहे. आमचं कॉलेजचं कॅम्पस आहे. मी वेट करते माझ्या दोन फ्रेंड्स अंकिता आणि अंजलीचं. प्रियांका आणि आम्ही दोघी वेट करतोय तिचा. दोघी लायब्ररीत जाऊन बसला, ते बाहेरच येत नाही आहे. सो आता आम्ही लायब्ररीमध्ये जाणार. इकडे बघ अभ्यास. पार्किंग अँड हे भूत. बाय बाय भूत. बाय प्रियांका. आता मी आली आहे पार्किंगमध्ये. इथं गाडी पार्क केली आहे. मी आता घरात चालली आहे वरती. कॉलेजवरून घरी आले तेव्हा बघितलं की मिठू इथं बसला होता. ही त्याची परमनंट प्लेस झाली आहे. जेव्हा पण त्याला पिंजऱ्यातून बाहेर सोडेल तो इथंच येऊन बसतो, नाही तर मग इथं पंख्यावरती बसतो. बट मोस्टली जास्त तो इथंच बसतो. मिठूला पिंजऱ्यामध्ये टाकला आहे आणि कालच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. मी त्याचा पिंजरा साफ केला आहे, बट बघा या नॉटी बॉयने परत पिंजरा खराब केला आहे. सो मला आता पहिलं ह्याला पिंजऱ्यातून बाहेर काढावं लागेल, परत पिंजरा साफ करावे लागेल. सो मी कॉलेजवरून घरी आली आहे आत्ता आणि आता वाजले ते 2. सो मी केस बांधली आल्यावरती पहिलं. सो आता मी सर्वात आधी फ्रेश होणार, कपडे चेंज करणार. सो मी फ्रेश झाले, फेस वॉश केला, स्किन केअर केलं, कपडे चेंज केले, केस विंचरले अँड आता मी किचनमध्ये आली आहे. बिकॉज मला खूप जास्त भूक लागली आहे. मी नाश्ता नव्हता केला अँड मम्मीचा उपास आहे, तर मम्मीनी उपासाचं जेवायला बनवलं आहे. अँड मी विचार केला की मम्मीसोबत मी पण उपास ठेवते. सो नवरात्रीचे फर्स्ट 2 डेज अँड लास्ट 2 डेज मी उपास करणार आहे. अँड तो उपासासाठी मम्मीने बनवला आहे वरई भात, ज्याला भगरसुद्धा म्हणतात, अँड बटाटा. मी तुम्हाला दाखवते. प्लेट तयार करून ठेवली आहे. ब्लॉग शूट झाल्यानंतर मी लगेच पहिलं खाणार, त्यानंतर बाकीची अपडेट तुम्हाला देईल. ह्याला वरई भात आणि भगर भात असं पण म्हणतात. अँड हा बटाटा आहे. सो सर्वात आधी मी आता जेवणार आहे. अँड इथं मागं तुम्हाला दिसत असेल आमचं देवघर आहे. तिथं मिठू जेवतोय, मिरची खातोय अँड इथं TV चालू आहे. सिरियल आहे ससुराल सिमर का. TV बघता बघता मी जेवण करते. माझं जेवण झालं आहे. त्यानंतर मी मिठूचा ट्रे साफ केला, त्यानंतर कपडे वाळत घातले. सकाळी कॉलेजला जाताना मला वेळ नाही भेटलं काम करायला घरातलं, बिकॉज लेट झाला असता अँड एक्झाम होती, तर मला रिव्हिजन करून जायचं होतं. बट मी आता घरी आल्यावरती सगळं घरातलं काम करणार आहे. भांडी मम्मी घासून गेली अँड कपडे पण मशीनला लावून गेली होती, सो मी वाळत घातले. अँड आता मी झाडू फरशी करणार आहे. सो हा झाडू आहे,
सर्वात आधी आता मी झाडू मारणार, फरशी पुसणार. त्यानंतर मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे. पहिले मी काम करणार घरातलं अँड मग निवांत बसून तुम्हाला ती गोष्ट शेअर करणार. माझं सगळं काम झालं आहे आणि आत्ता वाजले ते 3:30. अँड मी तुम्हाला मग अशी म्हटलं होतं की मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे. तर ती गोष्ट ही होती की आज माझा कॉलेजला जाता जाता एक ॲक्सिडेंट झाला. सो मीन्स झालं असं होतं की मी स्कूटी, माझी इलेक्ट्रिक स्कूटी आहे अँड एक सर्कल आहे आमच्या इथून, तिथून टर्न घ्यायला लागतो अँड मला राईट टर्न घ्यायचं होता अँड मी इंडिकेटरसुद्धा ऑन केलं होतं अँड खूप ट्रॅफिक होती अँड मी मेक शुअर केलं होतं की मला कोणती गाडी टच नाही झाली पाहिजे नाही. अँड मागून एक 4 व्हीलर आली आणि तिने येऊन डायरेक्ट धडकली माझ्या गाडीला अँड माझी गाडी खाली पडली अँड मी पण पडले. बट थँक गॉड मला काही झालं नाही, मला काही लागलं नाही अँड गाडीला थोडीशी स्क्रॅच आली आहे बट गाडीला जास्त काही नुकसान झालं नाही. अँड सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मला काही झालं नाही. 4 व्हीलरमध्ये एक मुलगी होती, ती गाडीतून उतरली अँड ती मलाच बोलायला लागली की एवढं चिटकून का गाडी घेतेस. तर मी तिला म्हणलं की मी इंडिकेटर दिलं होतं, मी त्या साईडला चालले होते, राईट साईडला, प्लस मी गाडीच्यापासून खूप लांब होते. आता ट्रॅफिकमध्ये माणूस गाडी हळूच चालवतं बट ती स्पीडनी येत होती अँड तिने येऊन डायरेक्ट ठोकली गाडी. चुकी तिची असून पण ती मला ब्लेम करत होती अँड ट्रॅफिक पोलीसवाले अंकल, 3 अंकल होते, ते पळत आले अँड त्यांना बघून ती मुलगी घाबरून पळून गेली. सो त्या काकांनी मला विचारलं की गाडीचा नंबर प्लेटचा फोटो आम्ही काढून घेतो जर तुला काय ॲक्शन घ्यायचं असेल तर. बट जसं तुम्हाला माहिती की आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे अँड जर मी तिच्यावरती काही केस किंवा ॲक्शन घेतली तर उगाचच कुणाची नवरात्री मला खराब करायची नाही आहे, फेस्टिवल कुणाला खराब करायचं नाही. आणि तसं पण मी सेफ आहे, मला काही झालेलं नाही आहे. इन्सिडेंट झाला माझ्यासोबत. आता मी 3:30 ते 4 थोडा वेळ झोपणार. इथं मी चहा बनवते आहे. सो आता वाजले ते 5, चहा उकळतोय अँड हा माझा कॉफीचा मग आहे, मी आता चहा पिते आहे. सो आय थिंक आजचा ब्लॉग मला इथं एंड करावा लागेल बिकॉज आता मी पहिलं बुक्स कंप्लीट करणार, त्यानंतर मी उद्याच्या पेपरचा अभ्यास करणार, त्यानंतरचं तुम्हाला रुटीन माहितीच आहे, सिरियल, स्वयंपाक, जेवण, जेवायचं, झोपायचं, तेच रुटीन आहे. आणि डिनरला मी उपास आहे तर तेच खाणार जे दुपारी खाल्ले किंवा फ्रूट्स खाणार. रात्री मम्मी आल्यावरती मम्मीसोबत टाईम स्पेंड करणार, भाऊ आल्यावरती भावासोबत थोडा टाईम स्पेंड करणार. इव्हनिंग नंतरचा पूर्ण रुटीन माझं सेम असतं. माझं डे रुटीनमध्ये चेंज होऊ शकतं बट माझा पूर्ण इव्हनिंग नंतर नाईट रुटीनपर्यंत काही चेंजेस होत नाही. मग रोज एक गोष्ट काय सांगायची. सो हां, जर दुसरं मी काही केलं स्पेशल जे रोज करते त्याच्या व्यतिरिक्त तर मी नक्की ब्लॉगमध्ये ॲड करेल. बट आय थिंक की आजचा डे नॉर्मलच आहे बिकॉज जो ॲक्सिडेंट झाला त्यानंतर मला आज बाहेर जाण्याची इच्छाच नाही आहे. सो आजसाठी तर इथंच एंड करते मी. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. वन्स अगेन हॅपी नवरात्री टू ऑल ऑफ यू. आय होप की या नवरात्रीमध्ये तुमच्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुमच्या लाईफमध्ये फक्त हॅपीनेस राहील. सो या, दिस इज द एंड ऑफ व्लॉग. बाय बाय.